मी ॲडव्होकेट अमोल ब्रह्मानंद सावंत. माझे पक्षकार संजय भोळे यांनी होम फर्स्ट फायनान्समधून गृहकर्ज घेतलेलं होतं. त्यांचे कर्जाचे हप्ते सुरळीत वजा होत होते आणि अचानक एक दिवस त्यांना घराच्या जप्तीची नोटीस आली. तर तेव्हा ते माझ्याकडे आले. त्यावेळेस आम्ही शहानिशा करण्याचा प्रयत्न केला असता होम फर्स्ट फायनान्स कंपनीने त्यांना उडवाउडवीची उत्तरं देत गेली. त्यात आम्ही सखोल माहिती घेण्याचा प्रयत्न करत गेलो तर आमच्या असं लक्षात आलं की यांच्या बचत खात्यातून ठरलेले ECS हे वजा होत होते, परंतु कंपनीच्या कर्ज खात्यामध्ये सदर रक्कम ह्या ज्याप्रमाणे जमा व्हायला पाहिजे त्याप्रमाणे झाल्या नाहीत. त्यात अजून खोलात गेल्या असता असं कळालं की कंपनीने मॉरिटेरियम काळ जो दिलेला होता कोरोना काळानंतर, त्यानंतर त्यांनी स्थगिती जी 6 महिन्याची दिलेली होती सामान्य लोकांना त्याच्यातून रिलीफ मिळण्यासाठी, तर कंपनीने त्या काळानंतर यांच्या कर्ज खात्यांमध्ये अफरातफर केली. येणारे पैसे आणि जमा होणाऱ्या पैशांमध्ये कोणताही ताळमेळ लागायला लागत नव्हता. त्याची विचारणा त्यांना केली असता त्यांनी पुन्हा उडवाउडवीची उत्तरं दिले आणि रोखीने पैसे भरण्यासाठी त्यांना प्रेशराईज करत होते. परंतु याचं आम्हाला चुनचुन लागल्यामुळे यामध्ये काहीतरी गैरप्रकार घडतो आहे, तर याच्यात आम्ही त्यांच्या विरुद्ध तक्रार करण्याचं ठरवलं आणि त्यानुसार आम्ही त्यांच्या विरुद्ध मुंबई नाका पोलीस स्टेशन यांच्या वाघसाहेब API वाघसाहेब यांच्याकडे आम्ही तक्रार अर्ज केला असता त्यांनी सदर प्रकरणातील अफरातफर आणि हा जो घोळ घातलेला यांनी RBIच्या नियमांचं पूर्णपणे उल्लंघन केलेलं आहे. आपले पैसे 5 तारखेला वजा होत आहेत बचत खात्यातून आणि कंपनीच्या बचत खात्यामध्ये ते 25 तारखेला जमा होत आहेत. तर 20 दिवस पैसे कुठे असतात याचं कंपनीला उत्तर देता आलं नाही. एकाच महिन्यात 3 ते 4 वेळेस पैसे कसे जमा होत आहेत याचं उत्तर देता आलं नाही. आणि अशा अनेक अफरातफर जे लपवण्याचा प्रयत्न केला पण ते उघड झाल्याने अखेर त्यांच्या विरुद्ध मुंबई नाका पोलीस स्टेशन यांच्याकडे गुन्हा दाखल झालेला आहे आणि सदर कंपनीचे ब्रांच मॅनेजर यांना अटक झालेली आहे. आणि सदर कंपनीचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत, कंपनीचं नाव, सदर कंपनीचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत, MD असेल, अकाउंटिंग असेल, हे लोकांची तपास यामध्ये आता होणे गरजेचं आहे. तरी होम फर्स्ट फायनान्स कंपनी यांनी ज्या प्रकारे माझ्या पक्षकारांना फसवलं आहे त्याच प्रकारे अनेक लोकांनाही फसवले असण्याची दाट शक्यता आहे. तरी यामध्ये सरकारने RBIने लक्ष देणं आणि जेवढे पीडित आहेत त्यांनी याविरुद्ध भोळेसारख्या व्यक्तीसोबत उभे राहून लढा देणं गरजेचं आहे. हा फक्त एक संजय भोळेचा लढा नाही आहे, हा अनेक हातावरती काम करणाऱ्या लोकांचा लढा आहे आणि त्याचं प्रतिनिधित्व माझा पक्षकार संजय भोळे करतोय. त्याने अनेक कष्टांना चॅलेंजला क्रॉस केलं आणि त्यानंतर आज या कंपनीविरुद्ध हा गुन्हा दाखल झालेला आहे. असे अनेक संजय भोळे आहेत ज्यांना या कंपनीने फसवलेलं आहे आणि त्यांनी पुढे येऊन या कंपनीविरुद्ध लढलं पाहिजे, हीच माझी सगळ्यांना विनंती आहे. आणि सरकारला विनंती आहे की यामध्ये लक्ष द्यावं आणि ज्या फायनान्स कंपन्या अशा बेछूटपणे वसुली करत आहेत आणि अनेक संजय भोळेंना फसवत आहेत त्यांच्यावरती